नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी. पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण उपवासाच्या भाजणीपासून खमंग असे वडे बनवणार आहोत. वडे अगदी टम्म फुगलेत, त्याचसोबत कुरकुरीतही झालेत. अजिबात तेल दिसत नाहीये. हे वडे एकदा नक्कीच करून बघा. याच्यासोबत मी येथे काकडीची कोशिंबीर बनवली आहे. काकडीची कोशिंबीर, शेंगदाण्याची चटणी किंवा मग एखाद्या भाजीसोबत कशासोबतही हे वडे अगदीच छान लागतात. चवीला जितके छान आहे तितकीच करायला सोपी रेसिपी आहे. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. चला तर मग हे वडे कसे बनवायचे ते बघूयात. सुरुवातीला मी येथे काकडीची कोशिंबीर बनवणार आहे. त्यासाठी मी येथे एक काकडी घेतली आहे. ही काकडी स्वच्छ धुतली, त्यानंतर त्याच्यावरची साल काढली आणि साल काढल्यानंतर दोन्ही साईडचा थोडा थोडा भाग कट केला, कारण या भागामध्ये थोडासा कडसरपणा असतो. त्यानंतर काकडीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत. कोशिंबिरीसाठी आपण काकडी किसूनही घेऊ शकतो, पण मी येथे चेचून करणार आहे. चेचून केलेली कोशिंबीर अगदीच चवीला छान लागते. त्याचसोबत कोशिंबिरीला पाणी सुटत नाही. तर येथे मी हिरवी मिरची टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती घ्यायच्या तितक्या घेऊ शकतात. मी येथे एका काकडीसाठी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्या व्यवस्थित कट करून घेऊयात. हिरव्या मिरच्याचे तुकडे झाल्यानंतर याच्यामध्ये आपण काकडीचे तुकडे टाकणार आहोत. उपवासामध्ये रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर या पद्धतीने एकदा वडे नक्कीच करून बघा. चवदार लागतात, त्याचसोबत करायलाही सोपे आहेत. उपवासाच्या दिवसामध्ये काकडी खाल्लेली चांगलीच असते, तर या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काकडी खाऊ शकता. कोशिंबीर करून खा किंवा मग नुसती काकडी खाल्ली तरीही छानच लागते. बऱ्याच जणांकडे उपवासामध्ये कोथिंबीर चालते, तर त्यांनी कोथिंबीर घेतली तरीही चालेल. या पद्धतीने काकडी अगदी व्यवस्थित आणि बारीक अशी चेचून घ्यायची. त्यानंतर आपण ही काकडी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. बघा किती मस्त अशी झाली आहे. फार जाडसर नाही आणि फार बारीकही नाही. किसणीने किसून केलेल्या कोशिंबीरीला थोडंसं पाणी सुटतं, तर या पद्धतीने केलेल्या कोशिंबीरीला अजिबात पाणी सुटत नाही. काकडी एका भांड्यामध्ये काढून घेतलीये. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आवडीनुसार किंवा दह्याच्या आंबटपणानुसार साखर टाकायची आहे. एक छोटी वाटी भरून शेंगदाण्याचं कूट टाकायचंय. त्यानंतर याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत. दही टाकल्यानंतर ही सगळी कोशिंबीर अगदी व्यवस्थित एकत्र करायची आहे. एकत्र करत असतानाच तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यात अजिबात पाणी सुटलेलं नाहीये. कोशिंबीर तयार आहे, बाजूला ठेवून देऊयात आणि वड्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. येथे मी या वाटीच्या मापाने उपवासाची भाजणी 2 वाट्या घेतलीये. किती वडे बनवायचे त्या हिशोबाने पीठ घ्या. या पिठामध्ये चवीनुसार मीठ, आवडीनुसार तिखट, एक छोटा चमचा जिरे पावडर, एक छोटी वाटी भरून शेंगदाण्याचं कूट, थोडेसे तीळ टाकायचे. या वड्यामध्ये तिळामुळे एक वेगळी चव येते. त्यानंतर हे सगळं एकत्र करून घ्यायचंय. याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचे. पीठ मळून घेतल्याच याचे वडे करावे लागतात, नाहीतर मग पीठ पातळ होतं. ही काळजी घ्या. पीठ व्यवस्थित घट्ट असं मळल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावायचे आणि परत एकदा एकजीव करून साईडला ठेवून द्यायचे. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवा. आणि येथे आपल्याला जे वडे करायचे ते थापून करायचे. त्यासाठी मी येथे एक प्लॅस्टिक पेपर घेतलाय. हा प्लॅस्टिक पेपर मी एका ताटलीवरती ठेवलाय. ताटली पालथी केली, त्याच्यावरती प्लॅस्टिक पेपर ठेवला आणि थोडंसं तेल लावून घेतलं. बोटांना सुद्धा तेल लावायचे आणि हव्या त्या आकारामध्ये छोटे छोटे पिठाचे गोळे करा आणि हे गोळे प्लॅस्टिक पेपरवरती ठेवून मध्यम जाडीचे वडे व्यवस्थित थापून घ्या. हे वडे फार जाड किंवा फार पातळ नसतात, त्याचसोबत फार मोठेही आणि फार बारीकही नसतात. त्या हिशोबानेच करायचे आहेत. बोटाला तेल लावून मध्यभागी छिद्र पाडायचे, म्हणजे हे वडे अगदी मस्त असे फुलतात. छिद्र नाही पाडलं तरीही चालेल, पण छिद्र पाडल्यामुळे वड्याला एक वेगळाच आकार येतो आणि दिसायलाही छान दिसतात. या पद्धतीने व्हायला हवेत. तेल गरम झालेलंच आहे. तेलामध्ये वडे सोडूयात आणि अगदी मंद आचेवरती खमंग खुसखुशीत टम्म फुगेपर्यंत व्यवस्थित असे तळून घेऊयात. दोन्हीही बाजूनी एकसारखा रंग यायला हवा असे तळून घ्यायचे. हा वडा काढूयात आणि दुसरा वडा लागलीच थापून घेऊयात. नवरात्राचे उपवास बनले की भाजणी घरामध्ये तयारच असते आणि भाजणी कशी तयार करायची ते मी याआधी दाखवलेलंच आहे. तर तीच तयार भाजणी घेऊन या पद्धतीने तुम्ही वडे करू शकतात. मी तयार भाजणीपासून चकली दाखवली आहे.
उपवासाची शेंग भुजिया दाखवलेली आहे. त्याचसोबत या पद्धतीने वडेही बघा अतिशय सुंदर होतात. दुसरा वडा तळून घेतलाय, तिसराही याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे. सगळे वडे असेच तळून घ्यायचे एकसारख्या रंगावरती आणि एकसारख्या आकारामध्ये. जर हे वडे केले तर दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही छान होतात. इतक्या साहित्यामध्ये 15 ते 20 वडे सहज होतात. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या.